स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा। कोर्टातील सुनावणीकडे लक्ष। अयोध्येमध्ये आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिरावर ध्वजारोहण। सरसंघचालक मोहन भागवतांसह देशभरातील 8000 विशेष पाहुण्यांना निमंत्रण। भाजपचा आज राज्यभरात घर घर राम अभियान। प्रत्येक घर, सोसायटी आणि आस्थापनांमध्ये केशरी ध्वज फडकवा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं जनतेला आवाहन। हरकतींसाठी 21 दिवसांचा वेळ द्या, नाहीतर निवडणूक रद्द करा। मतदार याद्यांमधील घोळाबाबत ठाकरे बंधूंचं निवडणूक आयोगाला पत्र। हरकतीसाठी फक्त 8 दिवस देण्यावर ठाकरे बंधूंना आक्षेप। मतदार यादी सुधारणा न झाल्यास कठोर पावलं उचलणार। विरोधकांनंतर आता भाजप प्रदेशाध्यक्षांकडून नाराजी व्यक्त। अमरनाथमधील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचा आरोप। माझ्या एका सहकार्याची आज उणीव भासतेय। परळीमधल्या प्रचार सभेत धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण। हत्येमधील मुख्य आरोपीचा मुंडेंना कळवळा का? चर्चांना उधाण। धनंजय मुंडेंसारखा नीच माणूस पृथ्वीवर असू शकत नाही। मुंडेंना कराडचा कळवळा आल्यानंतर जरांगेंचा हल्ला बोल। आता तरी अजित पवारांनी डोळे उघडावेत, जरांगेंचा सल्ला। आरोप झाल्यानंतर अनेकदा संबंध नसलेली व्यक्ती भरडली जाते। धनंजय मुंडेंच्या बदनामीबद्दल पंकजा मुंडेंकडून खंत व्यक्त। गव्हाबरोबर किडेही रगडले जातात, असं विधान। मंत्री पंकजा मुंडेंचा पी अनंत गर्जेला 27 तारखेपर्यंत कोठडी। पत्नीच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा ठपका। अनंतचे विवाहबाह्य संबंध असल्याचा पत्नी डॉक्टर गौरी पालवेला होता संशय। काही नासलेल्या लोकांकडून बीडमध्ये 150 कोटींचा भ्रष्टाचार। अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा अजित पवारांचा गंभीर आरोप। कारवाई सुरू करण्याचे आदेश दिलेत, अजित पवारांची मागणी। आजोबांच्या कडेवर बसून आमदार झालेले आता मला अक्कल शिकवतायत। गिरीश महाजनांची रोहित पवारांवर टीका। तर आम्हाला पवारांसारखे आजोबा लाभले हे आमचं नशीब। रोहित पवारांचं महाजनांना उत्तर। पोलिसांना माझा मिनिट टू मिनिट दौरा सांगायला मी काय डॉन आहे का? निलेश राणेंचा सवाल। तर नारायण राणेंनंतर निलेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा सांभाळू शकतात, उदय सामंत यांचं वक्तव्य। राज ठाकरे आणि अविनाश जाधवांना शिवीगाळ करणारा ठाण्यातील परप्रांतीय रिक्षाचालक अटकेत। कारवाईनंतर माफी मागितली। या भैया ओंका राज चलता है असं म्हणत केली होती दादागिरी।